नमस्कार, आपण पाहताय मराठी 24 तास सुपरफास्ट न्यूज. बातमी आपल्या हक्काची. धाराशिव जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील आरोग्य सेवेच्या अवस्थेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून करोडो रुपये खर्च करून उभारलेल्या मेडिकल कॉलेजच्या इमारतीला काय चाटायचंय का, असा संतप्त सवाल रुग्णसेवक मनोज जाधव यांनी आरोग्य विभागाला केला आहे. आणि या संदर्भात माहिती देताना त्यांनी सांगितलंय की धाराशिव तालुक्यातील कल्पना इंगळे यांना गर्भाशयाच्या पिशवीचा त्रास होत असल्याने उपचारासाठी वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव येथे दाखल करण्यात आले. मात्र त्यांना यापूर्वी थोडासा बीपीचा त्रास असल्याने ऑपरेशनसाठी कार्डिओलॉजिस्टची आवश्यकता असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. परंतु महाविद्यालयात कार्डिओलॉजिस्ट उपलब्ध नसल्याचे कारण देत त्यांना सोलापूर येथे जाऊन ऑपरेशन करून घ्यावे असा सल्ला देण्यात आला. यामुळे धाराशिव मेडिकल कॉलेजमधील आरोग्य सेवेबाबत पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झालेत. जिल्ह्यातील नागरिकांमध्येही धाराशिवचे मेडिकल कॉलेज म्हणजे फक्त प्राथमिक उपचार आणि मलमपट्टीपुरतेच मर्यादित आहे, अशी नाराजी व्यक्त होत असल्याचं जाधव यांनी म्हटलंय. विविध आजाराने त्रस्त रुग्णांना येथे प्राथमिक उपचार करून सोलापूरला पाठवण्याचा प्रकार सर्रास सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांचे अर्थकारण आधीच कोलमडलेले असताना उपचारासाठी लाखो रुपयांचा खर्च परवडत नाही. त्यामुळे सरकारी वैद्यकीय महाविद्यालय हा एकमेव आधार असल्याचं त्यांनी नमूद केले. मात्र येथेच जर तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसतील तर करोडो रुपये खर्चून उभारलेल्या इमारतीचा आणि डॉक्टरांना दिल्या जाणाऱ्या पगाराचा उपयोग नेमका कशासाठी, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. यासोबतच वैद्यकीय महाविद्यालयातील MRI मशीन, CT स्कॅन मशीन अनेकदा बंद असतात, अशी तक्रार त्यांनी केली आहे. तसेच ऑर्थोपेडिक विभागातील अनेक रुग्णांना विविध कारणे सांगून खाजगी रुग्णालयात पाठवलं जात असल्याचं रुग्णांकडून ऐकायला मिळत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे खाजगी रुग्णालयांशी काही लागेबंदे आहेत का, असा संशय नागरिकांच्या मनात निर्माण होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान नुकत्याच झालेल्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या मराठी 24 तास सुपरफास्ट न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा.